भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयाला गळती लागली असून रुग्णाच्या नातेवाईकांनी संपूर्ण रात्र जागून काढली आहे। त्यामुळे निकृष्ट बांधकामाचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसला आहे। भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालय सर्वसामान्य नागरिकांचा आधार आहे। भंडारा गोंदिया तसेच जवळ असलेल्या मध्य प्रदेश राज्यातील रुग्ण जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी येत असल्याने 2018 मध्ये नवीन इमारत या ठिकाणी बांधण्यात आली। कोरोना काळात या इमारतीला कोरोना इमारत म्हणून नाव देण्यात आले होते, तर आता जनरल आयसीयू वार्ड याच इमारतीत आहे। जिल्ह्यात रात्रभर दमदार पाऊस बरसला। याच पावसामुळे रुग्णालयाची नवनिर्मित इमारत गळू लागली। रुग्णांच्या बेडवर तसेच वरांड्यात पाणी साचले। रुग्णांच्या नातेवाईकांनी अख्खी रात्र जागून काढली असून नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला आहे। आपलं भंडाऱ्याचं जो सामान्य रुग्णालय आहे तो 2 बिल्डिंगमध्ये विभाजन आहे। एक जुनी बिल्डिंग आणि एक 2-3 वर्षाआधी तयार झालेली, जिला आपण कोरोना वार्ड म्हणून जी फेमस आहे। सर्व वार्ड इकडे शिफ्ट झाले, ओपीडी तिकडे आहे। आणि या रात्रीला जो मुसळधार पाऊस आला किंवा आज जो दिवसभर पाऊस सुरू आहे त्या पावसामुळे ही बिल्डिंगला जी गळती आहे, मग गळती असल्यामुळे आम्ही बिल्डिंगच्या वर जाऊन पाहिलं। वर जाऊन पाहिल्यानंतर तिथलं खरं जे आहे बांधकाम जे झालेलं आहे ते निकृष्ट दर्जाचं आहे। तिथून विटा, रेती, सिमेंट आजी ते खस्ते आहे तिथून, त्याच्यामुळे हे बिल्डिंग गळती आहे। आणि ह्या भंडाऱ्याला जी कोणी आपले लोकप्रतिनिधी आमदार असतील, खासदार असतील, ते आरोग्य सेवेशी संबंधित आहेत। म्हणजे एक त्यांचं आमदार साहेबाचं असेल तर मेडिकल कॉलेज आहे, त्यांच्या मिसेस डॉक्टर आहेत, हा भाग वेगळा, आणि खासदार तर हे डॉक्टर साहेबच आहेत। मग ह्या भंडाऱ्यासाठी शासन जर करोडो रुपये खर्च करत असेल आरोग्याच्या याच्यावर विषयावर, तर कधी या जिल्ह्यातल्या लोकांना आरोग्य सेवा चांगली मिळणार आहे की नाही आहे। आणि ज्यांनी या बिल्डिंगचं निकृष्ट काम केलं असेल, ज्या इंजिनियरनं याचं MB रेकॉर्ड केलं असेल, ज्यांच्या देखरेखीत हा काम झालं असेल, त्याच्यावर कारवाई होणार की नाही होणार, या बिल्डिंगची चौकशी होणार की नाही होणार, हा प्रश्न आम्हाला या माध्यमातून शासनाला विचारायचा आहे। तुम्ही इथं आलेले हॉस्पिटलमध्ये कोण ॲडमिट आहे? आमची आई आहे आणि ACU मध्ये आहे। आणि तिला रात्री पाऊस झाला, तुम्ही कुठं होते सांगा? आम्ही इथंच होतो, पण पहा ते छत आहे का नाही, छतमध्ये टिपटिप पाणी होतं। रातभर आम्ही शेती राहिलो, त्याच्यानंतर मग झोप लागत नाही म्हणले, पाऊस आला, रातभर शेती होते आम्ही, आणि झोप नाही काय नाही, पेशंट बी त्रास असं आहे। किती लोक होते तरी वरंड्यात तरी पण 5-6 लोक होते, तरी पण हे पण होते, आम्ही सोबती रात्रभर जागलो आम्ही। तर ही इमारत नवनिर्मित असून देखील गळती लागली आहे। ज्या कंत्राटदारांनी निकृष्ट बांधकाम केले अशा कंत्राटदारावर कारवाई करायला पाहिजे, पण जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासन कारवाईच्या नावाखाली सारवासारव करत आहे। स्थानिक आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी या रुग्णालयात गळती प्रकरणात चौकशी केली जाईल व दोषी कंत्राटदाराला ब्लॅकलिस्टेड केले जाणार असल्याचे सांगितले। जसं माहिती झालं तसं मी त्यांना माहिती घेतली, तर त्यांच्या ही मागच्या म्हणजे माझे आमदार होण्याच्या आदल्या ही मला वाटते बिल्डिंग ही 17-18-19 काहीतरी ती बिल्डिंग बनलेली आहे। आणि मी आता जे संबंधित अधिकाऱ्यांना विचारलं तर ते त्यांचं म्हणणं आहे की 2 बिल्डिंगच्या जॉईंटमधून काहीतरी ते गॅपचं पाणी येतो आहे। पण ते असो, कारण तिथं रुग्ण आहेत, नातेवाईक आहेत, आणि तिथे जर पाणी येत असेल, गैरसोय होत असेल, तर हे चुकीचं आहे। आणि संबंधित PWDचे अधिकारी असतील किंवा जे आपल्या CS असतील, त्या सगळ्यांना मी ताबडतोब सूचना देतो, आणि जे काही दोषी असेल, जो कोणता कॉन्ट्रॅक्टर असेल, त्याच्यावरती कारवाई करण्याची आपण मागणी करू। त्यांना जर कॉन्ट्रॅक्टरची चुकी असेल तर त्याच्या आपण कुठेही समर्थन किंवा कुठेही त्याच्यावरती वाचवण्याचा काही प्रयत्न करणार नाही, आणि त्याच्यावरती ब्लॅकलिस्टची गरज पडते ब्लॅकलिस्ट करू आपण। परंतु हे सगळं कारवाईचा विषय असताना पहिले रुग्णांना त्रास होऊ नये याची काय व्यवस्था करता येईल, मी आताच CS आणि PWDचे कार्यकारी अभियंत्यांना सांगितलं की ताबडतोब तिची व्यवस्था करा आणि लोकांना त्रास होऊ नये अशी व्यवस्था करा। कारण शेवटी गोरगरीब लोक तिथे आलेले आहेत, ते सुद्धा माणसं आहेत, त्यांना त्रास होता कामा नये अशी आपण व्यवस्था ताबडतोब करू। कोट्यावधी रुपये खर्च करून नवीन इमारत बांधकाम करण्यात आली, मात्र बांधकाम विभागाच्या ढिसाळ नियोजनामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे। आता या प्रकरणात खरोखर चौकशी केली जाते की हा प्रकरण देखील दाबला जाईल। अधिकारी व कंत्राटदार दोषी असून देखील चौकशीच्या नावाखाली वेळकाढूपणा केला तर जाणार नाही ना, हे आता पाहण्यासारखं असेल।